नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर करन्सी नोट प्रेस नाशिक इथं एक खूप मोठी संधी आलेली आहे, एक चांगली जाहिरात आलेली आहे. याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, करन्सी नोट प्रेस नाशिक यांच्याकडून आलेली ही एक शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो. याची जी फुल नोटीस आहे, फुल रिक्रुटमेंट नोटीस आहे, तर ती 20 एप्रिलला येणार आहे, 20 एप्रिलला. परंतु त्यांनी पेपरमध्ये, एम्प्लॉयमेंट पेपरमध्ये त्यांनी त्यांची शॉर्ट नोटीस जी आहे तर ती इथं प्रकाशित केलेली आहे. आरटीओ एमबीच्या 461 जागांसाठी लक्षात घ्या मित्रांनो, लवकरच ग्रुप सी ची जाहिरात येणार आहे, ग्रुप बी ची जाहिरात येऊन लागलेली आहे. याच्यासाठी जर तुम्ही ऑनलाईन तयारी करत असाल तर ऑनलाईन आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या बॅचेस उपलब्ध आहेत. तसेच आता आपण ऑफलाईन बॅचेस देखील सुरू केलेले आहेत. जर कोणी नाशिकमध्ये असेल तर नाशिकमध्ये देखील आपण हे बॅच सुरू केलेले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे या 3 ठिकाणी आपली ऑनलाईन फिजिकल पद्धतीचे क्लासेस जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. सेंटरला भेट द्या आणि तुम्ही तिथे जाऊन क्लासेस विषयी चौकशी जी आहे तर ते करू शकतात. बघा, याच्यात जर पाहिलं 534 जागा आलेल्या आहेत. एक चांगली संधी मित्रांनो. मोस्ट प्रोबेबली हे नाशिकसाठीच आहे, परंतु काही ठिकाणी देवास आणि हैदराबाद इथं पण आहे काही वॅकन्सीज, परंतु मेन वॅकन्सीज नाशिकसाठी. नाशिकसाठी एक चांगली जाहिरात आलेली आहे. आयुष्यभर एक परमनंट जॉब असतो, परमनंट लोकेशनचा जॉब असतो आणि चांगला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. 19 मे 2026 याची एक अंतिम मुदत आहे. वयोमर्यादा ही 18 ते 30 आहे. पदानुसार वेगवेगळी आहे ती वयोमर्यादा, पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. जर आपण या 534 जागांमध्ये पाहिलं, एसटी ला पण चांगल्या जागा आहेत मित्रांनो, 50 जागा आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 239, दिव्यांग उमेदवारांसाठी 17, एक सर्व्हिसमॅनला 41, ओबीसीसाठी 116, ईडब्ल्यूएस ला 65 आणि एससी ला 64 एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जर आपण 4 मुख्य विभाग पाहिले, लक्षात घ्या. अधिकारी वेलफेअर अँड सेफ्टी मध्ये 3 पद आहेत. टेक्निशियन आयटी ऑफिशियल लँग्वेजेस याच्यामध्ये 76 पद आहेत. सेक्रेटेरिएट ऑफिशियल ऑफिस असिस्टंट ग्राफिक्स डिझाईन 34 पद आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रिंटिंग कंट्रोल इलेक्ट्रिकल मशिनिस्ट कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजे ज्युनियर टेक्निशियन याच्या 461 पद आपल्याला इथे जे आहेत तर ते पाहायला मिळतात मित्रांनो. लक्षात घ्या, आयटीआय उमेदवारांना एक चांगली संधी, सोबत डिप्लोमा झालेला आहे त्यांचा इंजिनिअरिंग किंवा प्रिंटिंग मध्ये त्यांना संधी, एनी डिग्री वाल्यांना आहे. त्याच्यानंतर फाईन आर्ट्स, MSW, PG इन हिंदी त्यांनी केलं असेल तर त्यांना देखील या पदांसाठी अप्लाय करण्याची मुदत मिळते. बघा, आता मी इथं सगळ्या पात्रता तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. जसं वेलफेअर ऑफिसर साठी फॉर्म भरायचा असेल तर तुमचं बॅचलर डिग्री इन सोशल वर्क झालं पाहिजे किंवा तुमचं रिलेटेड डिसिप्लिन मध्ये शिक्षण झालं पाहिजे. सुपरवायझर ऑफिशियल लँग्वेजेस मध्ये बघा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश सब्जेक्ट स्टडी ॲज सब, म्हणजे हिंदी इंग्लिश म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याच्यानंतर सेक्रेटेरिएट असिस्टंट आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी फॉर्म भरू शकतो याच्यासाठी. त्याच्यानंतर आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन याच्यासाठी काय पाहिजे, डिग्री इन फाईन आर्ट्स ऑर कमर्शियल अँड ग्राफिक आर्ट्स मध्ये तुमची डिग्री पाहिजे. सुपरवायझर टीओ प्रिंटिंग म्हणजे डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर सुपरवायझर आयटी कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये तुमचं आयटी पाहिजे. त्याच्यानंतर सुपरवायझर सिव्हिल तुमचं डिप्लोमा इन सिव्हिल पाहिजे. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन सुपरवायझर, तर इन्स्ट्रुमेंटेशनचा तुमचा डिप्लोमा कंप्लीट लागतो. सुपरवायझर इलेक्ट्रिकल, तर इथं तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे. त्याच्यानंतर मेकॅनिकल वाल्यांसाठी लक्षात घ्या, सुपरवायझर टीओ मेकॅनिकल आणि सुपरवायझर एसी इथं पण मेकॅनिकलचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. सोबत सुपरवायझर टेक्निकल, सुपरवायझर फॅक्टरी आणि सुपरवायझर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इथं मेकॅनिकलचे, इलेक्ट्रिकलचे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे हे उमेदवार फॉर्म भरू शकतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं आयटीआयचे ट्रेड सुरू होतात, म्हणजे इथं ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट फिटर, मग याच्यामध्ये काय पाहिजे, प्रिंटिंग इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट फिटर. तर हे आयटीआय झालेले उमेदवार पाहिजे तर ते देखील इथं फॉर्म भरू शकतात. बघा, फिटर ट्रेडसाठी, मेकॅनिक मशीनसाठी, स्टोअर कीपर, एअर कंडिशनिंग, मेकॅनिकल एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर इंक फॅक्टरी. तर हे आयटीआयचे ट्रेड झालेले आहेत. आयटीआय वाल्यांना एक देखील चांगली संधी आपल्याला इथं पाहायला मिळते. कंट्रोलचे जवळपास 227 पद आपल्याला पाहायला मिळतात. प्रिंटिंगचे 104 पद आहेत. त्याच्यानंतर फिटर अँड मेकॅनिकलचे 23 पद आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनची 16 पद आहेत. इलेक्ट्रिकलची 12 पद आहेत. मशिनिस्टची 8 पद आहेत. तर अशा पद्धतीने पाहायला पद मिळतात. ओके, यांचं सगळ्यांचं एज्युकेशन वगैरे मी सगळं सांगितलेलं आहे. सोबत जर आपण मॅक्सिमम वयोमर्यादा पाहिले, जिथं पर्यवेक्षक आणि अधिकारी लेवलची पद आहेत त्यांना 30 वर्ष आहे. सहाय्यक आणि आर्टिस्ट पदांना 28 आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ पदांना 25 आहे. परंतु ओबीसीसाठी 3 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्ष एक्स्ट्रा वयोमर्यादा आपल्याला इथं मिळते मित्रांनो. ज्यांचं
लेवल 1 आहे त्यांना 18,000 पासून तर 67,000 पर्यंत इथं पेमेंट मिळतं, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन नावाचं पद आहे तर त्याला 18,000 पासून बेसिक पे आहे आणि 67,390 पर्यंत मिळतं. अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमचे वेतन जे आहे तर ते इथं ठरत असतात. एक चांगलं वेतन आहे. निवड प्रक्रियेमध्ये सगळ्यात आधी तुमची एक लेखी परीक्षा होत नाही, ऑनलाईन पद्धतीची लेखी परीक्षा होणार आहे. ITI वगैरे असेल ज्यांच्या स्ट्रीमला स्किल टेस्ट अनिवार्य केले त्यांना स्किल टेस्ट द्यावी लागेल. डॉक्युमेंट आणि मेडिकल एवढं केल्यानंतर तुमची डायरेक्टली इथं निवड होणार आहे. 20 एप्रिलला अर्ज सुरू होणार आहे. 20 एप्रिलला एकदम डिटेल नोटिफिकेशन याची येणार आहे आणि अर्ज करण्याची लास्ट डेट ही 19 मे असणार आहे. मग लगेच कोणी अर्ज करू नका. याच्यामध्ये जे आहे तर ते आपण एप्रिलच्या लास्टला किंवा मेच्या फर्स्ट वीकला तुम्ही अर्ज करावा. ओके, त्याच्या आधी जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर तुम्ही रेडी ठेवले पाहिजे. यासोबतच डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल आणि लास्ट इयरचे डिग्रीचे उमेदवार, लास्ट इयरचे डिप्लोमाचे उमेदवार आणि ज्यांची इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली आहे अशा सर्व उमेदवारांना लक्षात घ्या. RTO-MVIच्या 461 जागांची MPSC ग्रुप सी ची जाहिरात लवकरच येणार आहे. याच्यासाठीच्या आपल्या ऑनलाईन बॅचेस मित्रांनो सुरू आहेत. ही बॅच तुम्हाला महाराष्ट्रातील अशी बॅच आहे की ज्याच्यामध्ये स्वतः 2 वेळा RTO-MVI परीक्षा पास केलेले आणि आतापर्यंत 500 पेक्षा जास्त RTO-MVI अधिकारी घडवणारे धनंजय कचाले सर स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सोबतच पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथे देखील आपल्या ऑफलाईन पद्धतीच्या बॅचेस सुरू झालेले आहेत. त्यांना देखील तुम्ही एनरोल करू शकतात. कुठल्याही माहितीसाठी आमचा हा नंबर आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.